नमस्कार मित्रांनो, वेलकम टू डे 13 ब्लॉक. आज आहे गुरुवार आणि आज आपला उपवास 24 राहतो. पण आज तो नेमकं 27 घडला. चला तर तुम्हाला सांगतो काय आलं नक्की पुढं. सकाळी उठलो, लगेच कपड्यांच्या गाड्या घातल्या पटकन. पहिले की दात तडपेसकडे घासून कंप्लीट केली. पहिली ती प्रोसेस कंप्लीट कर. आपलं एकदम नॉर्मल रुटीन सकाळचं, काही चेंजेस नाही. कॉर्पोरेट लाईफ. सकाळीच आवरून रेडी झालो, देवपूजा केली, मग लगेच बुटं वगैरे घालून म्हणलं निघा. उपवास आहे त्याच्यामुळे आपण काही खात नाही, ओन्ली पाणी लिक्विड राहतं. खात आपण फ्रुट्स पण नाही, काहीच खात नाही. डायरेक्ट आपण सोडतो रात्री. काल रात्री खाल्ल्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सोडतो रात्री. लगेच शूज वगैरे घालून लगेच कंपनीत निघालो. ऊन वगैरे चांगलं होतं आजचं आणि थोडंसं पोल्युशन काय वाटत नव्हतं एवढं. कवळं ऊन पडलं होतं चांगलं आणि लगेच कंपनीत निघालो फ्रेश होऊन मस्तपैकी. आलो तोपर्यंत बस आली, लगेच बसमध्ये बसून गेलो. ट्रॉफिक होती नॉर्मल, हलकी फुलकी ट्रॉफिक होती, काय एवढी जास्त नव्हती आज. आणि ठीक होती म्हणलं. गेलो आम्ही, पोचलो तर 8:30पर्यंत आम्ही पोचलो. गेलो आतमध्ये कंपनीत आणि वर्कलोड खूप होता. सकाळी 8:30ला मी लॅपटॉप लॉग इन केला होता. कंटिन्यू काम करतो. संध्याकाळी डायरेक्ट 5:30लाच बंद केला, तरी काम कम्प्लीट होत नव्हतं. नेमकं आज झालं कसं, आपलं काल नेमकं ॲसिडिटीमुळे पोट खराब झालं होतं आणि त्याच्यामुळं मग काय होतं, मी सकाळी फक्त कंपनीत फक्त दुपारीचं एक लाईट जेवण जेवलं होतं, म्हणजे तिथं डाएटचं भेटतं आमच्याकडे, ते खाल्लं. आणि संध्याकाळी आलो काही खाल्लंच नाही. आणि थोडंसं 5 वाजता तिथं थोडंसं काहीतरी खाल्लं होतं कंपनीत, फ्रुट्स वगैरे. त्यानंतर मी घरी आलो, काही खाल्लंच नाही आदल्या रात्री. त्याच्यामुळे मग काय आलं ते, रात्री काही खाल्लं नाही आणि दुसऱ्या दिवशी नेमका उपवास होता. ते उपवास झाला कंटिन्यू. दुपारी जेवलं त्याच्यानंतर डायरेक्ट उपवास कंटिन्यू झाला बुधवारचा. आणि आज गुरुवारचा पूर्ण तो उपवास झाला, म्हणजे तो झाला 27-28 तासांचा पूर्ण. त्याच्यात मी काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि नेमकं रूमवर आलं तर लक्षात आलं, तो गॅसवाला आला पण नव्हता गॅस घेऊन. आता काय करणार, दुसरं हॉटेल पण नाही, बाहेर खाल्लं तर परत ॲसिडिटी त्रास होईल, परत त्रास होईल. त्याच्यापेक्षा मग मी श्रीखंड आणलं, चपाती आणली आपली डायरेक्ट पार्सल. चपाती श्रीखंड खाल्लं पोट आजारी पडण्यापेक्षा. आणि मग तोपर्यंत लगेच अगरबत्ती पेटवली. मच्छर हुसकाटायची, लय मच्छर झालेत. कसं काय काय माहिती, थंडीच्या दिवसात मच्छर आहे इथं. वैताग आला होता रात्रीचे. पण फॅन लावत होतं, कधी मध्ये गारपटा लागत सकाळी सकाळी थोडंसं. आणि मग कान बिन दुखायचे, आजारी होते त्याच्यामुळे लावित नव्हतं, मस्त झोपून घेतलं.